शपथ पूर्ण झाली. 3 न्यायाधीश बसलेले आहेत. 4,80,000 पगार एकेकाचा. सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश पेक्षा डबल. क्युरिटी पिटिशन मध्ये जे काही झालं ते दुरुस्त करण्यासाठी कशाला मिळालं ना आरक्षण तुम्हाला? गुलाल तर उधळलं ना तुम्ही. मग हे कशासाठी चाललंय? कोणाची दिशा? याची उत्तर जे आहेत माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण करतात की याची उत्तर कशी शोधायची. खोटे रेकॉर्ड तयार झाले. हे जामखेड तुमच्याच जिल्ह्यातलं एक उदाहरण. A to Z सगळे कुणबी मुख्याध्यापक सगळे एक सुद्धा वेगळ्यात नाहीत. सगळे जेवढे म्हणून आहे सगळे. काय चाललंय हे तुमचे? आता दुसरं पेनूर तालुका मोहोळ सोलापूर धडधडीत. पूर्वीचा अक्षर वेगळा आहे, शाई वेगळी आहे. मराठा कुणबी लिहितायत हाताने. धडधडीत लक्षात येत आहे की हे सगळं खोटं आहे. मराठी कुणबी ते मराठा कुणबी पण नाही म्हणत, मराठी कुणबी माहीतच नाही. लिहायचं आहे ना, लिहे. दुसऱ्या याच्यावर पण लिहिले मराठी कुणबी. वा, हे सगळं जे आहे असं खोटं खोटं खाडाखोड दिसते आहे. हे असं चाललेलं आहे. दिशाभूल करण्याचं काम. 360 कोटी रुपये देण्यात आले ते याच्यासाठी, खोटा रेकॉर्ड तयार करण्यासाठी. 1 2 नाही, अनेक. इथे संवत गाव म्हणून आहे. तिथे जे आहे हे वैजापूर तालुका. हे सगळं जे काही तिथे देण्यात आलं, तिथे मुख्याध्यापकाने लिहिलेलं आहे की या सगळ्यांच्या प्रवेशाच्या मध्ये कुणबी जे म्हटलेलं आहे त्या अक्षरात शाईत बदल आहे. त्यामुळे जे आहे हे प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. हे मुख्याध्यापकाचं पत्र आहे, माझं नाही. त्यांनीच पाहिलं. तर काय सांगायचं? सगळे सोयरे बघापासून आपण सगळे सोयरे म्हणजे स्वतःला तर यांना तर खोटं सर्टिफिकेट द्या, यांच्या सगळ्यांना द्या, यांच्या सोयऱ्यांना द्या, आणि यांना द्या आणि त्यांना द्या. असा जो आहे